मित्रांनो, तुमच्या शहरात रोज शेकडो कार रस्त्यावर धावत असतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या प्रत्येक कारमधून एक व्यवसायाची मित्रांनो संधी निर्माण होऊ शकते. छोटंसं गॅरेज, काही आवश्यक मशीन, कुशल मेकॅनिक आणि योग्य लोकेशन असेल तर कार गॅरेज व्यवसाय खूप छान पद्धतीने मित्रांनो चालू शकतो. कार गॅरेज व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतात, जागा किती हवी, कोणती उपकरणे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं, या व्यवसायातून दिवसाला आणि महिन्याला मित्रांनो प्रत्यक्षात किती कमाई होऊ शकते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो कार गॅरेज व्यवसायाची मित्रांनो संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, कार गॅरेज म्हणजे फक्त कार दुरुस्ती करण्याची जागा नाही. आजच्या काळात गॅरेज म्हणजे एक ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर मित्रांनो बनू शकतं. इथे तुम्ही अनेक प्रकारच्या सेवा देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही कार सर्व्हिसिंग करू शकता, इंजिन ऑइल बदलू शकता, ऑइल फिल्टर बदलू शकता, एअर फिल्टर बदलणे किंवा ब्रेक सर्व्हिस, बॅटरी तपासणी असेल, टायर आणि व्हील अलाइनमेंट असेल, एसी तपासणी असेल, कार डायग्नोस्टिक स्कॅनिंग असेल, सस्पेन्शनचं काम असेल, इलेक्ट्रिकल काम असेल, डेंटिंग पेंटिंग असेल आणि कारची मित्रांनो डीप क्लिनिंग. म्हणजेच मित्रांनो, एक ग्राहक तुमच्याकडे फक्त ऑइल बदलण्यासाठी आला तरी त्याला मित्रांनो इतर आवश्यक सेवा योग्य पद्धतीने सांगून तुमच्या व्यवसायाची मित्रांनो कमाई खूप जास्त वाढवता येते मित्रांनो. त्यामुळे हा व्यवसाय खूप जास्त महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि या व्यवसायातून खूप जास्त पद्धतीत तुम्ही नफा कमवू शकता. मित्रांनो, सुरुवातीला अतिशय मोठं गॅरेज घेण्याची गरज नाही. तुमच्या बजेटनुसार साधारणतः 500 ते 1,500 चौरस फूट जागेत हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. पण जागा निवडताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो, तर लोकेशन. गॅरेज मुख्य रस्त्याला लागून असावे मित्रांनो. कार गॅरेजमध्ये सहज आत बाहेर जाऊ शकेल अशी जागा असावी. गॅरेज टाकण्याचा विचार करत आहात तेथे मित्रांनो पार्किंगची सुविधा असावी आणि आजूबाजूला लोकसंख्या मित्रांनो जास्त असली तर ग्राहक मिळण्याची शक्यता मित्रांनो वाढते. म्हणून स्वस्त जागा पाहण्यापेक्षा ग्राहक सहज पोहोचू शकतील अशी मित्रांनो योग्य जागा निवडणे या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मित्रांनो, कार गॅरेज सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील हे मित्रांनो तुमच्या गॅरेजच्या आकारावर आणि तुम्ही किती सेवा देणार आहात यावर मित्रांनो अवलंबून आहे. छोट्या स्तरावर हा व्यवसाय जर तुम्ही मित्रांनो जर सुरू करण्याचा अंदाज घेत असाल तर 2 लाख ते 5 लाख बजेटमध्ये तुम्ही सेटअप तयार करू शकता. मित्रांनो, थोडं व्यवस्थित सर्व्हिस सेंटर उभं करायचं असेल तर 5 ते 10 लाख किंवा त्याहून अधिक तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये मित्रांनो गॅरेजची जागा असेल, डिपॉझिट किंवा भाडे असेल, जॅक, एअर कॉम्प्रेसर, टूल्स, स्कॅनर, वर्क बेंच, लिफ्ट. मित्रांनो, सुरुवातीला लिफ्ट नसले तरी चालू शकते मित्रांनो. ऑइल ड्रेन उपकरणे असतील, बॅटरी चार्जर असेल किंवा इतर आवश्यक उपकरणांचा मित्रांनो या मध्ये समावेश होतो मित्रांनो. सुरुवातीला सगळं एकदम घेण्याची गरज नाही. ज्या सेवांना सर्वाधिक मित्रांनो मागणी आहे त्यापासून सुरुवात मित्रांनो करू शकतो. व्यवसाय वाढला की मित्रांनो तुम्ही उपकरणे वाढवू शकता मित्रांनो. एक चांगलं गॅरेज उभं करण्यासाठी मित्रांनो योग्य उपकरण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या व्यवसायासाठी सुरुवातीला टूल किट असेल, हायड्रोलिक जॅक असेल, स्टँड, एअर कॉम्प्रेसर, इम्पॅक्ट रेंज, टॉर्च रेंज, बेसिक डायग्नोस्टिक स्कॅनर असेल, बॅटरी चार्जर, ऑइल कलेक्शन ट्रे आणि इतर मेकॅनिकल टूल्स आवश्यक असतील. जर तुमच्याकडे बजेट असेल तर पुढे मित्रांनो कार लिफ्ट, टायर मशीन, व्हील बॅलन्स आणि आधुनिक डायग्नोस्टिक उपकरणे तुम्ही वाढवू शकता मित्रांनो. यामुळे अधिक प्रीमियर तुमची सेवा होऊ शकते आणि त्यामुळे तुमचे ग्राहक वाढण्यास आणि तुमचं एकूण उत्पन्न वाढण्यास मित्रांनो मदत होईल. पण सुरुवातीला मात्र मित्रांनो हा व्यवसाय करत असताना तुम्ही बेसिक जे उपकरणे आहेत ते घेऊन मित्रांनो छोट्या प्रमाणावर आधी सुरुवात करणं या व्यवसायामध्ये तुम्हाला अधिक फायदेशीर होईल आणि त्यामध्ये हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमचा व्यवसाय सुरू होईल. जसे ग्राहक वाढतील तसे तुम्ही बजेट वाढवण्याचा मित्रांनो प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कार रिपेअरिंग येत नाही मग तुम्ही गॅरेज सुरू करू शकता का? तर हो मित्रांनो, पण तुम्हाला अनुभवी मेकॅनिक किंवा तांत्रिक व्यक्तीची मित्रांनो टीम तयार करावी लागेल. कारण गॅरेज व्यवसायामध्ये ग्राहकाला सर्वात जास्त महत्त्व असतं ते कामाच्या मित्रांनो गुणवत्तेला आणि विश्वासाला. एकदा ग्राहकाच्या कारमध्ये चुकीचं काम झालं तर तो फक्त एक ग्राहक गमावणार नाही मित्रांनो, तो पुढे इतर लोकांनाही तुमच्याबद्दल सांगू शकतो. म्हणून चांगले अनुभवी मेकॅनिक तुमच्या गॅरेजमध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो.
आता सर्वात जास्त महत्वाचं मित्रांनो, तुमच्या व्यवसायासाठी ग्राहक कुठून मिळतील? मित्रांनो, गॅरेज उघडलं आणि ग्राहक आपोआप येतील असं समजू नका. सुरुवातीला मार्केटिंग करणं व्यवसायाचं खूप महत्वाचं आहे. सर्वात आधी गॅरेजचं नाव स्पष्ट आणि आकर्षक ठेवा. मोठा बोर्ड लावा. गॅरेजची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून ठेवा. गुगलवर तुमच्या व्यवसायाची मित्रांनो प्रोफाईल तयार करा. व्हॉट्सअपवर ग्राहकांची माहिती व्यवस्थित ठेवा. ग्राहकाच्या कारची सर्व्हिसिंग कधी झाली आणि पुढची सर्व्हिसिंग कधी करायची आहे याची नोंद ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, ग्राहकाला वेळेवर तुम्ही फोन करून त्यांच्या गाडीच्या सर्व्हिसिंगची मित्रांनो माहिती दिली तर तुमचं उत्पन्न आणि ग्राहकाला तुमच्याबद्दलची उत्सुकता मित्रांनो वाढून ही तुमचा व्यवसाय खूप वाढू शकतो. उदाहरणार्थ, सर तुमच्या कारची पुढची सर्व्हिसिंग वेळ आली आहे, तुम्हाला कोणत्या दिवशी गाडी आणायची आहे, इतकं साधं काम केलं तरी मित्रांनो ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतो आणि तो तुमचा परमनंट ग्राहक होऊ शकतो. मित्रांनो हा व्यवसाय वाढवायचा असेल तर मल्टिपल सर्व्हिस तुम्ही दिल्या पाहिजेत मित्रांनो. मग जसं असेल कार सर्व्हिसिंग सोबत तुम्ही कार वॉशिंग करू शकता, इंटेरियर क्लिनिंग करू शकता, एसी सर्व्हिस तुम्ही ठेवू शकता, बॅटरीच्या सर्व्हिसेस तुम्ही करू शकता, टायर असेल, पंक्चर असेल, व्हील अलाइनमेंट असेल, डायग्नोस्टिक स्कॅनिंग असेल, डेंटिंग पेंटिंग असेल. मित्रांनो अशा सेवा तुम्ही पुढे या व्यवसायात मित्रांनो जोडू शकता. म्हणजे ग्राहकाला एका ठिकाणी अनेक सुविधा तुम्ही देऊ शकता मित्रांनो आणि तुमच्या व्यवसायाची कमाई वाढण्याची मित्रांनो शक्यता जास्त असते मित्रांनो. आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यवसायातून तुम्हाला कमाई किती होऊ शकते. समजा तुमच्या गॅरेजमध्ये एका दिवसाला सरासरी 8 कार आल्या. प्रत्येक मित्रांनो कारवर सर्व्हिसिंग आणि छोट्या मोठ्या कामातून तुम्हाला सरासरी 1000 रुपयाचं समजा बिल झालं मित्रांनो, तर 8 गाड्यांचं 1000 आणि 8000 रुपये एवढी तुमची कमाई झाली मित्रांनो. याशिवाय एखाद्या कारचे ब्रेक काम, बॅटरी, एसी, सस्पेन्शन, डायग्नोस्टिक किंवा इतर काम जरी केलं तर बिलाची रक्कम मित्रांनो आणखीन वाढू शकते. म्हणून चांगल्या लोकेशनवर आणि योग्य ग्राहक संख्येवर गॅरेजची दैनंदिन उलाढाल मित्रांनो अंदाजे तुमची 5000 ते 20000 पर्यंत किंवा त्याहूनही अधिक होऊ शकते. पण लक्षात ठेवा, उलाढाल म्हणजे नफा नाही. यामधून मेकॅनिकचा पगार, भाडे, वीज, स्पेअर पार्ट असतील, ऑइल मेंटेनन्स, कर आणि इतर खर्च मित्रांनो त्यामधून वजा करावा लागेल. व्यवसाय मोठा झाला, ग्राहकांची संख्या वाढली, अधिक सेवा जोडल्या आणि स्पेअर पार्ट्स किंवा प्रीमियम सर्व्हिसमधून अतिरिक्त कमाई झाली तर नफा यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त वाढू शकतो. प्रत्यक्ष कमाई तुमच्या शहरातील मित्रांनो ग्राहक संख्या, किमती, खर्च, कौशल्य, तुमचं लोकेशन व्यवसायाचं आणि व्यवसायाच्या मित्रांनो आकारावर अवलंबून असतं. मित्रांनो गॅरेज सुरू करताना अनेक लोक एक चूक करतात, ते फक्त गाडी दुरुस्त करण्यावर लक्ष देतात. पण आज ग्राहकाला फक्त रिपेअरिंग नको आहे, त्याला स्वच्छ जागा, योग्य माहिती, पारदर्शक बिल, चांगली सर्व्हिस, वेळेवर डिलिव्हरी आणि विश्वास हवा आहे मित्रांनो. म्हणून ग्राहकाला प्रत्येक काम समजावून सांगा, जुन्या पार्ट्स दाखवा, बिल द्या, कारची डिलिव्हरी वेळेवर द्या. सर्वात महत्वाचं मित्रांनो, ज्या कामाची गरज नाही ते काम ग्राहकावर मित्रांनो लादू नका. कारण एकदा ग्राहकाला विश्वास मिळाला तर तो फक्त स्वतःची कार घेऊन येणार नाही मित्रांनो, तो आपल्या मित्राची, कुटुंबातील व्यक्तींची आणि शेजाऱ्यांची कार देखील तुमच्याकडे मित्रांनो घेऊन येऊ शकतो आणि तुमचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावर त्या एका ग्राहकामुळे वाढू शकतो मित्रांनो. जर तुम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्राची मित्रांनो आवड असेल, मेकॅनिकल कामाचा अनुभव असेल आणि अनुभवी मेकॅनिकलची तुम्ही टीम तयार करण्याची तुमची क्षमता असेल आणि ग्राहकांशी चांगले संबंध तुम्हाला ठेवता येत असतील तर मित्रांनो कार गॅरेज व्यवसाय तुमच्यासाठी मित्रांनो एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुरुवात छोटी करा मित्रांनो, पण कामाची मित्रांनो गुणवत्ता मोठी ठेवा. मित्रांनो व्यवसाय मोठा करण्यासाठी सुरुवातीपासून मोठं गॅरेज असण्याची मित्रांनो गरज नसते. गरज असते ती योग्य लोकेशनची, योग्य कौशल्याची, योग्य उपकरणांची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकांच्या विश्वासाची मित्रांनो. आज एखादी व्यक्ती तुमच्याकडे कार सर्व्हिसिंगसाठी आली, उद्या तीच व्यक्ती तुमच्या गॅरेजची जाहिरात दुसऱ्या 10 लोकांकडे मित्रांनो करू शकते. म्हणून मित्रांनो गॅरेजमध्ये फक्त कार रिपेअरिंग करू नका, ग्राहकांचा विश्वास तयार करा. कारण कार एकदा दुरुस्त करून ग्राहक जाईल, पण विश्वास मिळाला तर तो पुन्हा पुन्हा तुमच्याकडे मित्रांनो येईल. जर तुम्हाला कार गॅरेज व्यवसायात सुरू करायचा असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्यावसायिक मित्रांसोबत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा छोट्या मोठ्या व्यवसायांची संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन व्यवसायाच्या
भन्नाट माहितीसह मित्रांनो मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.